पण सगळेच तोलामोलाचे आणि मनात कुठेतरी दुखलंय म्हणून इथे जमा झालेले आहोत. माझी भूमिका थोडीशी वेगळी असते नेहमीच, कारण तुम्ही सगळे बाहेरून अनुभवताय, मी तर सगळीकडूनच अनुभवते. एक मुलगी म्हणून अशा एका परिस्थितीमध्ये मी जेव्हा रिॲक्ट होते किंवा मी माझं म्हणणं मांडते तेव्हा अनेक कंगोरे त्याला असतात. सर्वप्रथम तुम्ही सगळे मला रुपवते म्हणून इथे मंजुरी देताय हीच फार मोठी गोष्ट आहे. कारण अनेकांना असं वाटतं की लग्न झाल्यावर मुलीचं काय, मुलगी गेली, सालियन झाली. पण माझं नाव अजूनही उत्कर्षा प्रेमानंद रुपवतेच आहे आणि तेच राहणार आहे आयुष्यभर. याला तुम्ही मान्यता देता ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी या सभेचे मी खरं तर आभार मानते. कारण अनेक ठिकाणी अनेक भाषणं, मोठे मोठे प्रवचनं देणाऱ्या लोकांना पण ही भूमिका अजूनही फार मान्य नाही. असो, ह्या सगळ्याच्या विरोधातच बाबासाहेबांचा बंड होता आणि आपण त्यांचे अनुयायी म्हटल्यानंतर हे तर आपल्याला करावंच लागणार आहे. जी काही भूमिका आपण आज अगस्ती कारखान्याच्या विषयी इथे घेत आहोत, पहिल्यांदा जेव्हा सागरभाऊंनी ग्रुपवर ते टाकलं आणि मी पहिलाच प्रश्न विचारला की याच्या आधी कधी छापलं होतं. मी तो ह्यासाठी विचारला कारण जेवढ्या वेळेस मी कारखान्यावर काही कामानिमित्त 1-2 AGMs पण मी अटेंड केले आहेत, मला काही तो उल्लेख तिथे दिसला नाही. मी म्हटलं तर ती घराणेशाही होते की तुम्ही त्यांची नात म्हणून बोलताय, पण आज जेव्हा समाज बोलतो इथे 2-3 रुपवते सोडले तर बाकी सगळे आहेत, सगळे आडनाव आहेत, तालुक्याच्या सगळ्या विभागातून लोक आलेली आहेत, त्याचा जो असर होतो तो वेगळा असतो. त्यामुळे घराणेशाही नाही, पण त्या माणसाचं जे योगदान आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही हे म्हणतो आहे, हे इथे अधोरेखित होतं आणि ते मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे. अगस्ती कारखान्याच्या बद्दल तुम्ही म्हणजे पुस्तकातला जो फोटो नाही असं म्हणताय, मी भाऊंना म्हटलं की आम्ही जेव्हा त्या कारखान्याला बरेच वर्ष आधी सगळं कुटुंब आलेलं तेव्हा भेटायला, बाबूजी तेव्हा हयात होते, कोनशिलेवर दादासाहेबांचं नाव अजून आहे हे बघून आनंद झाला. मी बाबूजींना तेव्हाच म्हटलं हे अजून ठेवलं आहे का, ते हसले. मला वाटतं कुठेतरी दादासाहेबांनंतर बाबूजींचा जो स्वभाव होता, सगळ्यांना सोबत घेऊन चालणं, थोडंसं डिप्लोमॅटिक म्हणण्यापेक्षा पण प्रेमळ स्वभाव होता, आक्रमक नव्हते फार. त्यामुळे त्या काळात त्यांनी ह्या गोष्टींवर फार लक्ष दिलं नाही. आम्ही स्वतः प्रामाणिकपणे सांगते, आम्ही शेती करत नव्हतो, त्यामुळे कदाचित कारखान्यामध्ये फार इंटरेस्ट पॉलिटिकली पण बाबूजींचा नव्हता. पण त्यावेळेस कारखान्यामध्ये दादासाहेब सदस्य झाले पाहिजेत आणि त्यांनी त्या गोष्टी पुढे केल्या पाहिजेत म्हणून जी घेतलेली जमीन आहे ती आजही आमच्या नावावर गणोरे या गावामध्ये आहे. म्हणजे कुठे ना कुठे ती नाळ अजूनही आहे. पण मग हे सगळं करायची गरज का पडते? जे योगदान ज्या माणसाचं आहे ते त्याच्या नावी लिहायला का प्रॉब्लेम आहे, हे उत्तर शोधण्याचं मला वाटतं खरं तर आपल्या सगळ्यांनाच गरज आहे. पण त्याचं उत्तर आपल्याला माहितीच आहे, म्हणून पुन्हा पुन्हा ती उकल करण्यापेक्षा ह्याच्यावर मार्ग काय हे आपण विचार केला पाहिजे. तीच भूमिका जेव्हा आपण अतसबद्दल घेतली, म्हणजे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी, आता अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीची स्टोरीच वेगळी आहे. ती सोसायटी सुरू केली दादांनी, मुळातच त्याचं कॉन्स्टिट्यूशन दादांनी लिहिलं, फाउंडर प्रेसिडेंट दादा होते, त्यासाठी सगळा पैसा त्या सगळ्या 4-5 लोकांनी मिळून गोळा केला, ती संस्था सुरू झाली आणि नावारूपाला आली. तेव्हा बाबूजी तिथे गेले, तेव्हाही बाबूजींनी खूप भरभरून मदत केली संस्थेला. पण बाबूजी जाऊन आज बिजूभाऊ 8 वर्ष झाली. 8 वर्षामध्ये अजूनही आमच्यापैकी कोणालाही सदस्य करून घेतलं नाही. आता ही भूमिका पुन्हा मी मांडणं म्हणजे तुम्ही घराणेशाही, म्हणजे आम्ही त्या क्षेत्रात काम करत नाही का, किंवा आमची ती बौद्धिक कुवत पातळी नाही का काम करण्याची, असं म्हणण्याचं असेल तर गोष्ट वेगळी. पण जर करायचंच नसेल तर बहाणे खूप मिळू शकतात. इथे उल्लेख झाला की सदस्य करून घेतलं नाही. पिचड साहेबांसोबत बैठक झाली, त्यांनी स्पष्ट सांगितलं की उत्कर्षाला सदस्य घेऊन जा. मी खूप मनमोकळेपणाने बोलते, मी कधीच हे बाहेर बोललेले नाही आहे. मी ह्याच्यावर ते खुलं पत्रही लिहिलेलं होतं, पण ते मी फार काही व्हायरल केलं नाही. त्यांच्या घरात बैठक झाली, ते म्हटले सदस्य करून घ्या. माझा सदस्यपदाचा फॉर्म देखील मी भरून दिलेला आहे, त्याला अनुमोदक कोण होतं, कोण सूचक होतं, हे सगळं मला माहिती आहे. माझे पैसे पण त्यांनी घेतले नाही की नाही तू पैसे भरतील तर आमचा काय उपयोग. पण ते काही पुढे झालं नाही, त्यांच्यातच पुढे भांडणं झाली. तात्पर्य हे की दोन्ही संस्था असतील किंवा आणखीनही ज्या संस्था असतील त्या ठिकाणी जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या माणसाने भरीव काम केलं आहे, त्याच्यानंतर त्यांचं जतन होणं, त्यांच्या कुटुंबियांना जर ते त्या क्षेत्रात काम करणारे असतील तर त्यांना मानासन्मानाने घेणं
हे जर बाकीच्या कुटुंबांमध्ये होत असेल तर फक्त रुपवतेंबद्दल किंवा समाजाबद्दल हे आकस कशासाठी? आणि हा आकस एवढ्यासाठीच आहे कारण ती धमक असते. आपण कोणाच्या ताटाखालची मांजरं नाही. तिथे कुठल्याही पदावर गेलो तरी आपण आपल्या हिशोबाने काम करणार, संस्थेच्या हितासाठी काम करणार. आम्ही ह्या गटाचे त्या गटाचे किंवा आम्ही असं धरून काम करणार नाही म्हणून कदाचित असावी ही खंत मनात वाटते. निळवंड्या धरणाचं तर मी काय सांगू, ती जी जागा आहे ना सागर भाऊ, ती पण खरं नियोजित जागा नव्हती. निळवंड्याचं धरण हे खरं चितळे गवेडे गावाच्या मागच्या बाजूला होणार होतं. दादासाहेब गेले, त्यांनी ती सगळी तिकडची पार्श्वभूमी बघितली आणि तेव्हा जेव्हा लक्षात आलं की धरण जर ह्या परिस्थितीत बांधलं तर जास्त गावं पाण्याखाली जातील, जास्त लोकांचं नुकसान होईल, जास्त जमीन पाण्याखाली जाईल आणि म्हणून ती जागा तिथून बदलण्याचं ॲक्च्युअल काम हे दादासाहेबांच्या एका फोनवर झालेलं आहे. तेव्हा काही सोशल मीडिया नव्हता की लगेच ट्विट केला आणि सेल्फी काढला, विट निर्वर्दे धरण वगैरे असं काही विषय नव्हता. कालाच्या ओघाने मौखिक ही जेव्हा इतिहास पुढे आला, जसं तुम्ही पांडेसाहेबांचं केलं तसे अनेक लोक होते तालुक्यातले जेव्हा दादासाहेबांसोबत ते होते आणि हे वारंवार ते दशरथ सावंत सांगतील तुम्हाला, हेच सांगतील तुम्हाला. त्यामुळे जेव्हा गोष्टी खूप मोठ्या होतात किंवा त्याच्यातून माणसं मोठी होतात तेव्हा जे ओरिजिनल बीज ज्यांनी रोवलं आहे त्याला बाजूला ठेवणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि ही भूमिका मी सातत्याने मांडत आले. फक्त जसं मी म्हटलं की मी घरातली मुलगी म्हणून हे बोलले की तो परिवारवाद वाटतो, पण जेव्हा समाज पाठीमागे उभा असतो किंवा समाज म्हणतो तेव्हा त्याला एक वेगळं वळण मिळतं, एक वेगळा त्याला वजन मिळतं आणि त्या हिशोबाने तुम्ही सगळे आज उभे आहात. खरंच मला मनापासून आनंद वाटतोय. आणि हे अशा वेळेस होतं विजूभाऊ की जेव्हा दादासाहेबांची 100वी जयंती आपण सगळे साजरा करतोय. मला वाटतं एक चांगलं निमित्त आहे. या निमित्ताने समाजाशी निगडीत फक्त ह्या 2 गोष्टी नाही, अनेक गोष्टी आहेत. एक कृती समितीचा इथे उल्लेख झाला, मला वाटतं ते झालं पाहिजे कारण खूप साऱ्या गोष्टींचा बॅकलॉग आहे, कितीतरी गोष्टींचा बॅकलॉग आहे. तो भरून काढण्यासाठी ती कृती समिती, आपल्यापैकी काही लोक त्याच्यामध्ये काम करू शकतात, सातत्याने पाठपुरावा करू शकतात आणि काही असे महत्त्वाचे मुद्दे जर मार्गी लागले तर खरंच एक चांगला पायंडा आपल्या सगळ्यांच्या वतीने तिथे पाडला जाईल असं माझं प्रामाणिक मत आहे. 2 फक्त सूचना मी इथे माझ्या वतीने करणार आहे. एक म्हणजे फक्त उद्याच्या सभेमध्ये नेमकं आपण काय भूमिका मांडायची आहे ती ह्यानंतरच्या आपल्या भाषेमध्ये विजूभाऊंनी थोडी स्पष्टपणे सांगावी. म्हणजे आपण सभा उधळायला जातोय असा आपला मोटिव्ह नसावा. आपण तिकडे चर्चा करून त्यांच्याशी आपलं स्पष्ट मत मांडून एक मत मांडायला जातोय आणि आमची ही डिमांड आहे एवढी तुम्ही पूर्ण करा हे आपण स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. आणि जसं निखिल पण म्हणाला की विरोध म्हणून नाही, फक्त विरोध म्हणून नाही, ज्या गोष्टीला विरोध आहे आपण स्पष्टपणे बोलले त्याच्यावरती उत्तरही आलंय, पण त्याच्यावर कृती काय होऊ शकते ह्याच्याबद्दल आपण खरं तर स्पष्टपणे बोलाल अशी मी एक अपेक्षा करते. आणि दुसरं मला असं वाटतं की व्हॉट्सॲपवरती जे सुरू आहे ते युद्ध कुठेतरी थोडंसं कमी झालं पाहिजे. त्यांनी मनं दुखावली जातात. निश्चित तुमच्या सगळ्या माझ्या भावना आणखीन तीव्र आहेत. मी जर बोलायला लागले ना तर फार कठीण जाईल बऱ्याच लोकांना, पण ते सगळ्या गोष्टी तिथे बोलून फायद्याच्या नसतात. अशा बैठकांमुळे किंवा जे ज्येष्ठ आहेत त्यांच्याशी बोलून अनेक गोष्टी मी विजूभाऊंशी शेअर करत असते. हे काय मी 100 लोकांपुढे नाही बोलू शकत. त्यामुळे काही गोष्टी आपण थोडंसं मनाला जरी पटत नसेल तरी थोडं अनुशासन घालावं आणि व्हॉट्सॲपचं जे आपलं सगळं प्रकरण सुरू असतं ते थोडंसं अजून सभ्य व्हावं एवढीच माझी विनंती. आपण सगळे पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही इथे त्या पोटतिडकीनी फक्त रुपवतेंसाठी नाही, हा फक्त एक मूळ रुपवतेंचा विषय नाही आहे, हा समाजाचा विषय आहे, हा आपल्या प्रतिनिधित्वाचा विषय आहे आणि त्या विषयासाठी म्हणून आपण सगळे इथे आज जमलेलो आहोत. याच्याबद्दलचं उद्याचं काय नियोजन आहे हे भाऊंनी स्पष्टपणे सांगावं. आणि त्याच्या पुढे जाऊनही मी पुन्हा सांगेन की जसं सागर म्हणाले की हा एक अंक ह्याच्यात तर नव्हताच पण ह्याच्या आधीच्या कितीतरी गोष्टींमध्ये नाही आहे. आणखीन एक उल्लेख जो राहिला तो म्हणजे पुतळ्याचा. माननीय पिचड साहेबांच्या पुतळ्यासोबतच दादासाहेबांचा पुतळा व्हावा हा पण आग्रह आपण त्यावेळेस धरला होता. त्या संदर्भातही आम्ही बोललेलो होतो. पण आणखीन एक गोष्ट स्पष्टपणे सांगते की अकोला तालुका एज्युकेशन सोसायटीबद्दल जेव्हा कधी बोललं जातं, आता हे सगळं रेकॉर्ड होतं, पण एखाद्या रुपवतेंना घ्यायचं म्हटलं की पुन्हा तोच वाद सुरू करतात की तुमच्यामध्ये आणि तुमच्या काकांमध्ये द्वंद्व आहे किंवा काहीतरी तुमच्यामध्ये मतभेद आहेत. हे स्पष्टपणे सांगून झालं की आमचे मतभेद होते ते संपले. ती संस्था आम्ही सगळे मिळून छान चालवतोय. आता हे तुमच्या डोक्यातलं जे खूळ आहे ना ते बाहेर काढा. तुम्ही कोणालाही बनवा पण एक प्रतिनिधी दादासाहेबांचा तिथे समाजाचा तिथे असला पाहिजे. ही भूमिका घेऊन आपण ह्याच्यानंतरही लढलं पाहिजे. आपल्यामध्येही फूट घालणारे अनेक असतील, या बैठकीनंतर येईलच आपल्यासमोर.
काय काय केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, पण मला वाटतं एक कॉमन मिनिमम प्रोग्राम धरून जर आपण चाललो तर आपल्या ज्या मागण्या आहेत, रास्त मागण्या आहेत, त्या कुठेतरी पूर्णश्वास न्यायला आपल्याला मदत होईल. कृती समितीची मात्र ही जी कल्पना आहे ही निश्चित चांगली आहे. फक्त ह्याच्यापुरती मर्यादित नाही तर आणखीन वेगळ्या गोष्टींसाठी आपल्याला ती कार्यान्वित करता येईल एवढीच एक सूचना करते. आपण सगळ्यांनी बोलायची संधी दिली त्याबद्दल आभार मानते.